नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लीळाचरित्र. भाई भट्ट हे आद्य चरित्रकार होते. त्यांचा लीळाचरित्र हा आद्य ग्रंथ मानला जातो. प्रश्न क्रमांक 2, पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये कारण शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाषेमध्ये बदल होत जातात. प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो, देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी. ऑप्शन क्रमांक 2, फक्त ब आणि क. तर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी या दोन्ही नावाने ओळखली जाते. देवनागरी लिपी ही बाळबोध या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. प्रश्न क्रमांक 4, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचा पर्यायी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, दात. प्रश्न क्रमांक 5, कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले. या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केले. प्रश्न क्रमांक 6, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील विधेय विस्तारवाचक शब्द कोणता ते ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शरदाच्या चांदण्यात. प्रश्न क्रमांक 7, सुरेशने सुरेल गाणे म्हटले. या प्रश्नात आपल्याला कर्मविस्तार सांगायचा आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुरेल. प्रश्न क्रमांक 8, आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. या वाक्यातील विधेयांग अथवा विधेय विस्तार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रोज पूर्वेला. प्रश्न क्रमांक 9, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश ओळखा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, मुलगा. प्रश्न क्रमांक 10, जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, सनातनी. प्रश्न क्रमांक 11, सांगोपांग या शब्दसमूहातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यथासांग. प्रश्न क्रमांक 12, स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाया मारतो. या अर्थाची म्हण शोधा. तर या अर्थाची म्हण ऑप्शनमध्ये शोधायची मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, उथळ पाण्याला खळखळाट फार. प्रश्न क्रमांक 13, चतुर्भुज होणे या समानार्थी वाक्प्रचार सांगा. तर चतुर्भुज होणे या समानार्थी वाक्प्रचार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हळद लावणे. चतुर्भुज होणे याचाच अर्थ 2चे 4 हात होणे असा होतो, म्हणजेच विवाह होणे. प्रश्न क्रमांक 14, शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अल्पकाळ. प्रश्न क्रमांक 15, टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मलूल. मित्रांनो, मराठी व्याकरणाचे आज आपण 15 प्रश्न पाहिले आहेत, जे की अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. तुम्हाला या प्रश्नांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.